हाय गाईज, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. ठीक आहे. तर आज आहे मंडे आणि मला असं वाटतं की मला जाम कंटाळा आला आज. माहीत नाही का, पण माझी आता झोप पूर्ण नाही झाली. एका डोकं दुखतंय. आज ऑफिसला यायची अजिबात इच्छा नव्हती. लाईक मला पूर्ण आराम करायचा होता, मला पूर्ण झोपून काढायचं होतं. पण माझी मम्मी मी घरी असल्यावर मला झोपून देईल असं कधीच होणार नाही, या आयुष्यात तरी नाही होणार. आणि हे टिपिकल मराठी मम्मी लोकांचं आहे की घरी आहे ना, चल हे कर ते कर. त्यांचं पण बरोबर आहे, त्या पण थकतात, नाही म्हणत नाही आहे. पण माझी मम्मी काय मला 8-8:30च्या पुढे झोपून देत नाही. तिचं ते आहे जास्तीत जास्त 8:30-9च्या पुढे तर तिला बघवतच नाही मी झोपलेली कधी. मीच नाही, घरात कोणी झोपलेलं तिला बघवत नाही. तिचं असतं की लवकर उठायचं, सगळी कामं आवरायची आणि मग काय करायचं ते करायचं. पण कोण अंघोळ केल्यावरती झोपू शकतं? कोणीच नाही, बरोबर. पण हे माझ्या मम्मीला कोण सांगणार तिला ही गोष्ट की अंघोळ केल्यावरती झोप येत नाही. पण जाऊ दे, आता मी आले ऑफिसला. पण आज मला वाटते माझा दिवस असा जाणार आहे, कारण का माझे पाय डोकं खूप दुखते. म्हणजे असं मी सांगू शकत नाही, एवढे माझे पाय दुखत आहेत ते. आणि इकडे एवढ्या छोट्या डिस्टन्सला टॅक्सी पण नाही भेटत. ते लोक म्हणतात मॅडम 5 मिनिट का तो आहे, चल के जाओ. नाही आहेत ती लोक, त्यांचं पण बरोबर आहे. एवढ्याशा डिस्टन्ससाठी कोण येणार आहे? बरोबर आहे की नाही? मी आज जाम दमली आहे, घाम येते. हां ठीक आहे, बघूया आता संध्याकाळी किंवा दुपारी मला काही करता आलं तर. मला आता जाम झोप आली. सॉरी गाईज, पण आज मी खूप कंटाळली आहे. आज माझी अजिबात इच्छा नाही आहे काम करायची, अजिबात म्हणजे अजिबात नाही आहे. पण एक 11:30 वाजता इंटरव्ह्यू आहे, प्लस एक मीटिंग आहे, म्हणून मी आली आज ऑफिसला. मला माझ्या जीवावरती आलं आज काम करायचं. ठीक आहे, चला बाय, भेटूया संध्याकाळी. हाय, मी निघाले ऑफिसमध्ये. म्हणजे मला निघून थोडा वेळ झाला आहे. मला खूप भूक लागली होती. मी तर ऑफिसमध्ये ना लोकांना विचारलं, तिथे मला जवळपास ना काहीच खायचं दिसत नाही आहे, तर तुम्हाला माहिती आहे का? तर त्यांनी मला सांगितलं आमच्या ऑफिसच्या हँडला ना एक छोटीशी गल्ली आहे, तिकडं छान वडापाव भेटतो. कालच घरी मम्मीने कढी वडा केला होता, जो तुम्हाला वाटतं व्हिडिओमध्ये दिसेलच. मे बी मी फोटो काढलाय, नाही काढलाय मला नाही आठवते, पण मे बी दिसेल. कढीवडा नव्हता केला, सॉरी. भजी आणि कढी, पकोडा कढी केली होती मम्मीने, राईट. पण आता मराठीमध्ये आपण त्याला कढी आणि भजीच बोलू शकतो, पकोडा कढी नाही बोलू शकत. तर मम्मीने ते केलं होतं. काल मस्तपैकी खाल्लं, दाबून जेवले मी, कारण का कढी माझी फेवरेट आहे. मी 4 टाईम कढी खाऊ शकते, नाश्त्याला नाही, लंच आणि डिनरला. ठीक आहे. तर काल मस्त जेवले, कढी भात, कढी भजी मस्त खाल्लं सगळं. आणि आता ना मला जाम भूक लागली होती, तर मी मस्तपैकी एक कांदा भजी पाव खाल्ला आहे. टेस्ट काय भारी होती. मी उद्या नक्की त्याचा परत व्हिडिओ काढेल, कारण का आता 6:30 वाजता युजली भूक लागते, कारण का मी जेवते 1:15ला. आज तरी पण उशीर झाला होता, आज मी 2ला जेवली होती. त्यामुळे एवढी नाही, पण भूक लागते, खरंच भूक लागते. आणि मला भूक कंट्रोल नाही होत, मला खूप राग येतो जर मी टायमात जेवले नाही किंवा मला वेळेत काही खायला भेटलं नाही, तर मला खूप राग येतो. आणि मग मी माझा राग नाही कंट्रोल करू शकत जोपर्यंत माझ्या पोटात काही जात नाही तोपर्यंत. ठीक आहे. हां, ही माझी सवय, एक वाईट सवय तुम्ही असं म्हणू शकता. पण काय करणार, भूक लागते यार. मी ट्राय करते की मी हेल्दी खावं. त्यासाठी मी आता उद्यापासून ना, म्हणजे मी आता मध्ये फ्रूट्स आणणं बंद केलं होतं, बॅग थोडी जड वाटत होती. आणि CESMT ते घाटकोपर सोपं नाही आहे फास्ट ट्रेनमध्ये चढून हेवी बॅगांना. पण मी थोडे दिवस बंद केलं होतं फ्रूट्स आणायचं. पण तर असं वाटतं की मला 2 टिफिन आणावे लागतील, एक नॉर्मल जेवणाचा आणि एक संध्याकाळी नाश्त्याचा. नाश्त्यामध्ये मी दुसरं पण काही आणू शकते, लसूण फरसाण ते आहे, ट्राय करेल की तेच आणावं. आणि इथे ना मी आता बघते बायका शेअरिंग टॅक्सीने येत आहेत आणि लिटरली पळत आहेत. काही लोक लांब राहतात, कल्याण टिटवाळा, त्यांना वेळेच्या वेळेवर ट्रेन पकडायची असेल, कोणत्याही ट्रेन घाटकोपरपर्यंत येतात.
त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे. पण जे लोक एवढा लांबून प्रवास करतात, खरंच काही काही लोकांना ना मानलं पाहिजे ना, स्वतःच्या पोटापाण्यासाठी ते लोक कधी कधी टिटवाळा ते CSMTला येतात. ते लोक नॉर्मल ट्रेनची तिकीट तर काढतातच, पण ते मेलचा पण पास काढतात, जेणेकरून ट्रेन मिस झाली तर मेलने यावं. कसं आहे ना आपलं असं धावपळीचं जीवन, जिथे आपल्याला स्वतःला कामावर जाण्यासाठी एवढी धावपळ करावी लागते थोड्या पैशांसाठी. आणि ते जर आपण गावाला गेलो सुखी जीवन जगू शकतो आरामशीर. पण आपल्या इच्छा आकांक्षा महत्त्व एवढा मोठ्या झाल्या आहेत की आपल्याला ते शांत जीवन नको आहे. आपण ह्या धावत्या जीवनाकडे पळतोय जे आपण इझिली जगू शकतो. माणसाने ना त्याच्या इच्छा जरा कमी केल्या ना तर खूप साऱ्या गोष्टी सॉर्टेड होतील. पण आत्ताचं जगच असं आहे की अरे यार त्याच्याकडे आयफोन आहे तर मला पण हवा आहे, त्याच्याकडे हे तर मला पण हवं आहे. प्रत्येकाचं आहे, माझं पण तसंच आहे. जर एखादी कोणती नवीन गोष्ट आली की मलाही ती हवीच असते. मग तेच सांगते ना मी, आपण आपल्या इच्छा आकांक्षांवरती ना कंट्रोल केला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. आणि कधी कधी मला पण एवढं कंटाळा येतो ना, मम्मीला म्हणते मम्मी चल यार आपण गावी जाऊन टाकूया. पण नंतर यार मुलं आहे, त्यांचं शिक्षण आहे. खरंच कसं झालं आहे आपलं जीवन, म्हणजे एक गोष्ट एक मन म्हणतं की नाही आपण गावी जाऊन सेटल होऊ शकतो, दुसरं म्हणतं की नाही शिक्षण आहे, एज्युकेशन आहे, जॉब आहे, एवढ्या करिअरचा उपयोग काय जर आपण गावी जाऊनच राहणार आहेत. आणि आजकाल रिमोट जॉब्स आहेत, भरपूर आहेत, नाही असं म्हणत नाही, पण ते डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये कामाला आहे. ठीक आहे, जास्त ज्ञान दिलं ना, ठीक आहे जाऊ द्या. पुढचा व्हिडिओ घाटकोपरला कंटिन्यू करू. ठीक आहे, चला.